मित्रांनो, सोयाबीन खाद्यतेलाच्या आयात शुल्कात सरकारने वाढ केलेली आहे, ती म्हणजे 20% आणि त्यातच सोयाबीनला जवळपास चांगल्या प्रकारचा हमीभाव देखील जाहीर करण्यात आलेला आहे. तर हमीभाव जाहीर केल्यानंतर आणि खाद्यतेलाच्या आयात शुल्कात 20% वाढ झाल्यानंतर आजच्या तारखेमध्ये सोयाबीनला कोणत्या बाजार समितीमध्ये किती बाजारभाव आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, 20% वाढ झालेली आहे खाद्यतेलाच्या आयात शुल्कामध्ये आणि त्यातच सोयाबीनला हमीभाव देखील जाहीर करण्यात आले आहे. तर हमीभाव जाहीर करण्यात आल्यानंतर आजच्या तारखेमध्ये लासलगाव बाजार समितीमध्ये सर्वात अगोदर आपण बघायचं झालं तर 410 क्विंटलची आजची आवक झालेली आहे, ज्याच्यामध्ये 4,764 रुपये एवढा जास्तीत जास्त भाव, तर 4,600 रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे. त्यानंतर उदगीर बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर 2600 क्विंटलची आवक झालेली आहे, ज्याच्यामध्ये 4,751 रुपये हा जास्तीत जास्त दर, तर 4,720 रुपये एवढा सर्वसाधारण दर लागलेला आहे. म्हणजे जवळपास मित्रांनो, उदगीर बाजार समितीमध्ये 4700च्या जवळपास सोयाबीन चालू आहे. हमीभाव चांगला प्रकारचा मिळत आहे. रिसोड बाजार समितीमध्ये जवळपास 2,745 क्विंटलची आवक झालेली आहे, ज्याच्यामध्ये 4,740 रुपये एवढा जास्तीत जास्त भाव, तर 4,550 म्हणजे 4,500च्या जवळपास धरा एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे. त्यानंतर लोहा बाजार समितीमध्ये फक्त 14 क्विंटलची आवक झालेली आहे, त्याच्यामध्ये 4,600 रुपये एवढा जास्तीत जास्त दर, तर 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे सोयाबीनला. त्यानंतर हिंगोली बाजार समितीमध्ये बघायचं झालं तर लोकल सोयाबीनची 680 क्विंटलची आवक झालेली आहे, ज्याच्यामध्ये 4,800 रुपये एवढा जास्तीत जास्त भाव, 4,625 रुपये एवढा सर्वसाधारण, म्हणजे 4,800 म्हणजे 5,000च्या जवळपास सोयाबीन खेळत आहे मित्रांनो हिंगोली बाजार समितीमध्ये. त्याच्यानंतर लातूर बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 7,532 क्विंटलची आवक झालेली आहे, ज्याच्यामध्ये 4,845 रुपये एवढा जास्तीत जास्त भाव, तर 4,760 रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे. त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये 1,763 क्विंटलची पिवळ्या सोयाबीनची आवक झालेली आहे, त्यामध्ये 4,645 रुपये एवढा सर्वसाधारण भाव, जास्तीत जास्त भाव, तर सर्वसाधारण भाव हा 4,400 रुपये एवढा लागलेला आहे. त्याच्यामध्ये बीड बाजार समितीमध्ये माहिती घ्यायची झाली तर 239 क्विंटलची पिवळ्या सोयाबीनची आवक झालेली आहे आणि 4,700 रुपये एवढा जास्तीत जास्त भाव, तर 4,650 रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे. त्याच्यानंतर सर्वात शेवटी बघूया वाशिम अनशिंग बाजार समिती, ज्याच्यामध्ये 600 क्विंटलची आजची आवक झालेली आहे आणि 4,750 रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे, तर 4,550 रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर सोयाबीनला जवळपास 4,700 ते 4,800 रुपये एवढा चांगल्या प्रकारचा भाव लागलेला आहे. हमी भाव चांगला ठरल्यानंतर जवळपास 500 ते त्याचबरोबर 1,000 रुपयांची वाढ झालेली आहे. लागलीच उद्या परवा या तारखेमध्ये सोयाबीन 5,000च्या जवळपास बाजारभाव लागण्याच्या तयारीत दिसत आहे. तर तुम्ही जर देखील सोयाबीन अजून विकलेलं नसेल, की जुनं सोयाबीन वगैरे असेल किंवा तुमचं नवं सोयाबीन बाजार समितीमध्ये विकण्यासाठी आलेलं असेल, तर तुम्ही विकून टाकू शकता. जर तुम्हाला हा भाव परवडत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना आजच्या तारखेतील बाजारभाव त्यांच्या कानावर पडतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका. धन्यवाद.